लहान मुलांमध्ये स्मार्टफोन आणि मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे। अनेक लहान मुलांकडे त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन देखील असतो। त्यामुळे मैदानावर जाऊन खेळ खेळण्यापेक्षा मुलं तासनतास त्यांचा वेळ मोबाईलवर वाया घालवतात। काही जण गेम्स खेळतात तर काही जण सोशल मीडियाचा वापर करतात। पण स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता एका देशामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करण्यात आला आहे। तो देश नेमका कोणता, तसेच समाज माध्यमांचा लहान मुलांवर नेमका काय परिणाम होतो, एकूणच भारतातील या बाबतीत काय स्थिती आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेड इट। कोविडमध्ये ऑनलाईन शिक्षण घेत असताना मुलांच्या हाती मोबाईल आला तो हातातच राहिला, इतका की त्यातल्या सोशल मीडिया ऍपच्या मुलं आहारी गेली। दरम्यानच्या काळात समाज माध्यमांची व्यासपीठेही वाढली आणि लोकांना गुंतवून ठेवण्याच्या कल्पक युक्तींनीही जन्म घेतला होता। यातूनच फेसबुक, ट्विटरच्या पुढे जात टिकटॉक, इंस्टाग्राम रीलचा भडीमार वाढला। लहान मुले तासनतास या रीलच्या जाळ्यात अडकून पडू लागले आहेत। आणि याच चिंतेतून ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमे वापरण्यावर बंदी आणणार असल्याची घोषणा केली आहे। देशातील 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमाच्या वापरावर बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे। यासाठी कायदा केला जाणार आहे। पंतप्रधान अँथनी अल्बानेस यांनी या निर्णयाची घोषणा केली। समाज माध्यमे आपल्या मुलांचे नुकसान करत आहेत असे ते म्हणाले। म्हणजे समाज माध्यमाचा वापर करताना वयोमर्यादा ओलांडली गेली तर कंपन्यांवर कारवाई होणार आहे, मुले आणि पालकांवर कारवाई केली जाणार आहे। एक्स, ट्विटर, टिकटॉक, इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांच्या वापरासाठी आता 16 वर्षांची वयोमर्यादा घालून देण्यात येणार आहे। समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे मुलांच्या भावनिक विश्वात हलकल्लोळ माजला आहे। अनेक गोष्टी त्यांना त्यांच्या वयाच्या खूप आधी समजू लागल्या आहेत। त्यांचे अभ्यास, खेळ आदींमधील कार्यशीलता कमी झाली आहे। दिवसाचा खूप मोठा कालावधी रील्स नावाच्या वेळखाऊ कामात जाऊ लागला आहे। शिवाय सायबर सुरक्षेसारखे मुद्देही ऐरणीवर आले आहेत। पण दुर्दैवाने अनेक देशांनी तो नीट हाताळलेला नाही किंवा तसे ठोस प्रयत्न केलेले नाहीत। म्हणूनच ऑस्ट्रेलिया सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे। भारतासारख्या देशात फेसबुकवर लॉग इन करण्यासाठी मेटाने 13 वर्षांची वयोमर्यादा आखून दिलेली असताना देखील कमी वयाची मुले खोट्या माहितीच्या आधारे फेसबुक लॉग इन करत आलेले आहेत। इंस्टाग्रामचे रील्स पाहण्यासाठी मुले आईवडिलांचे लॉग इन सर्रास वापरत आहेत। न कळत्या कोवळ्या मुलांना आजी आजोबांच्या गोष्टींऐवजी युट्यूबवरचे कार्टून्स दाखवणारे पालक आपल्या देशात संख्येने कमी नाहीत। विचारी विचार पसरवण्यासाठी व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना अनेकदा अल्पवयीन मुले त्याला बळी पडताना दिसतात। मात्र आपल्या देशात अद्याप समाज माध्यमांवरील वयोमर्यादेचे बंधन हा विषय कोणत्याही राज्यात केंद्रात विचाराधीन नाही। तुम्हाला काय वाटतं, आपल्या देशात सुद्धा 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करणारा कायदा आणायला हवा का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेड इट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।